2010 मध्ये एक रिसर्च करण्यात आला होता आणि या 2010 मध्ये करण्यात आलेला रिसर्च कॅनडामधील बघा वॉटरलू युनिव्हर्सिटी होती. कुठली युनिव्हर्सिटी? तर कॅनडा कॅनडा या देशामधील वॉटरलू वॉटरलू या युनिव्हर्सिटीने एक रिसर्च केला आणि त्या रिसर्चमध्ये त्यांना असं सापडलं की अभ्यास करत असताना जर मोठ्याने वाचलं तर आपली मेमरी ग्रास्पिंग कॅपॅसिटी जी आहे म्हणजे स्मरणशक्ती जी आहे ना 15 ते 20% वाढते. यासाठी त्यांनी प्रयोगही केला होता. आता हे प्रत्येकाला शक्य आहे का? तर नाहीये. फक्त मी याच्या पाठीमागचा रिसर्चचा जो डेटा आहे मी तुमच्याबरोबर शेअर करतो, माहिती शेअर करत आहे की 15 ते 20% वाढते इन द सेन्स की जेव्हा आपण मोठ्यानं वाचून ती मुद्दे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो किंवा वाचत असतो त्यावेळेला आपलं वोकल्स म्हणजे ऑडिटरी आपले बोलण्याची सिच्युएशन चालू असते, बोलण्याची मुवमेंट असते, मेंदू ऍक्टिव्ह असतो, डोळे ऍक्टिव्ह असतात बघा आणि त्याचबरोबर हे तिन्ही एकमेकांना सिंक्रोनाइज पद्धतीने काम करत असतात. म्हणजेच हे एक प्रकारचं ऍक्टिव्ह रिडिंग म्हटलं जातं. पॅसिव्ह रिडिंग म्हणजे आपण जे शांत वाचतो ते पॅसिव्ह रिडिंग. ॲज कम्पेअर्ड टू द ऍक्टिव्ह रिडिंग, पॅसिव्ह रिडिंग मध्ये जे कंटेंट अंडरस्टँडिंगचं प्रमाण आहे किंवा स्मरणशक्ती जी ग्रास्पिंग कॅपॅसिटी जी आहे ती करण्याचं प्रमाण आहे थोडं कमी राहतं. मे बी ते तुम्ही रिअलाइज पण केलं असेल. पण ज्या वेळेला तुम्ही मोठ्याने एखादी गोष्ट सांगत असता, एखादी गोष्ट करत असता, वाचत असता, बोलत असताना त्यावेळेला ते लक्षात राहण्याचं प्रमाण काय राहतं तर जास्त राहतं. आणि याच्यावरतीच या युनिव्हर्सिटीने काय केलेलं तर एक रिसर्च केला होता, त्याच्या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे. एकदा तुम्ही काय करा, एक प्रयोग करू शकता. एकदा शांत तुम्ही एक पान वाचा आणि एक पेज मोठ्याने वाचल्यानंतर तुमच्या लक्षात, मोठ्याने इन द सेन्स की मोठ्याने नाही जास्त वाचायचं, की तिथल्या टायमिंग मध्ये तुम्ही वाचू शकता. तुम्हाला त्याचा एक थोडासा इफेक्ट जो आहे ना तो इफेक्ट तुम्हाला जाणवेल बघा. ठीक आहे.